श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. खूप ताई आणि दादांचा प्रश्न असतो की नित्यसेवा म्हणजे काय किंवा नित्यसेवा कशी करायची. काही लोक नित्यसेवेत फक्त 11 माळी जप आणि 3 अध्याय वाचतात, तर काही लोक इतर सेवाही करत असतात. तर ते प्रत्येकाच्या मानण्यावरती आहे, करण्यावरती आहे की तुम्ही किती सेवा करताय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी माझी दररोजची नित्यसेवा कशी करते किंवा नित्यसेवेमुळं, स्वामींच्या सेवेमुळं माझ्या आयुष्यात काही अडचणी आल्या का, किंवा इतरांना जसे प्रश्न पडतात की खूप साऱ्या सेवा केल्या पण तरीही कोणत्याही गोष्टीचा अनुभव नाही आला किंवा माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचली नाही, असं कधी माझ्या बाबतीत झालं का, किंवा स्वामी सेवेनं खरंच आयुष्य बदलतं का. तर या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाय बटनही प्रेस करा. स्वामी ही दैवत नाही तर स्वामी हे गुरु आहेत. त्यांनी कुणी आपल्या स्वामींना गुरु मानून त्यांची मनापासून जर भक्ती केली, सेवा केली, तर त्यांचं आयुष्य बदलतं का, तर हो. जिथं आपला चुकलेला मार्ग बदलायला लावणारे किंवा आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे गुरु आपल्यासोबत असतील, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधीही कुठली गोष्ट चुकीची घडत नाही. आपले दररोजचे जर ताई दादा असतील जे स्वामी सेवा दररोज करतात, तर काही लोक स्वामी सेवेमध्ये फक्त 11 माळी जप करतात आणि स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचतात. तर काही लोक 11 माळी जप दररोज करणं शक्य नाही म्हणून फक्त 1 माळ जप करतं आणि स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करत असतं. तर मी माझ्या नित्यसेवेत काय करते हे तुम्हाला पहिलं तर सांगते. स्वामी सेवेमध्ये मी दररोज स्वामी स्तवन पहिलं तर वाचत असते. त्याच्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करते. ज्या दिवशी मला जमत नाही की मला 11 माळी करणं शक्य नाही आहे किंवा घरात काहीतरी नॉनव्हेज वगैरे बनवलेलं असतं किंवा नॉनव्हेजला हात लागलेला असतो, तर अशा वेळी मी सेवा करत नाही. पण ज्या दिवशी मला वेळ नाही आहे किंवा इतर काहीतरी अडचणी असतील, तर त्यावेळेला फक्त 1 माळ जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय ही नित्यसेवा तर मी दररोज करतच असते. तर त्याच्यासोबतच मी आणखीही काही सेवा करते की ज्यानं माझं आयुष्य खरोखर बदलले. माझ्या लग्नानंतर काही वर्षानंतर माझ्या आयुष्यात खूप काही प्रॉब्लेम्स आले होते. तर ते प्रॉब्लेम्स असतील, मग ते आर्थिक असतील किंवा काही कौटुंबिक अडचणी असतील, तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी काही सेवा घेतल्या होत्या, ज्या स्वामी केंद्रातून घेतल्या होत्या आणि त्या मी कंटिन्यू केल्या. तर त्याच्यामध्ये मी दररोज 24 वेळेला गायत्री मंत्राचं पठण करते. त्याच्यासोबतच आपली कुलदेवतेची सेवा आणि कुलदैवताची सेवा. मग या जास्त काही माझ्याकडून दररोज करणं होत नाही म्हणून मी 11 वेळेला मल्हारी मार्तंडांचा जप म्हणजे ओम नमो मार्तंड भैरवाय या मंत्राचा जप करते, कारण आमचं कुळदैवत हे खंडोबा आहे. त्याच्यानंतर कुलदेवीची सेवा काय करायची म्हणून मी 11 वेळेला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे या नवार्णव मंत्राचा जप करते. कारण आपण कितीही देवाची भक्ती केली, कितीही देवाची सेवा केली, पण जर आपलं कुलदैवत आपल्या सोबत नसेल तर आपली सगळ्या सेवा ह्या व्यर्थ असतात. म्हणून दररोज फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून तरी या 2 सेवा मी कुलदेवताच्या करत असते. त्याच्यानंतर स्वामींची नित्यसेवा करत असते. 24 वेळा गायत्री मंत्र म्हणत असते. 24 वेळा गायत्री मंत्र का म्हणायचा की दिवसभरात आपल्या हातून कळत नकळत खूप साऱ्या चुका घडत असतात आणि आपली वास्तू ही अशी असते की आपल्या घरात काही भांडणं झाली, कटकटी झाली, तर उणं एखाद्याचं काढणं किंवा काही बोलणं, वाईट अपशब्द इकडून तिकडून ऐकायला येणं, या गोष्टीमुळं घरात काहीतरी निगेटिव्ह वातावरण तयार होत असतं किंवा ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतात तर त्या घडत असतात. तर त्याच्यामुळं दिवसभरात आपल्याकडून काही चूक जर झाली असेल तर त्या चुका माफ कराव्यात आणि माझी जी काही सेवा मी करते तर ती देवाने त्यांच्या पदरात घालून घ्यावी म्हणून मी दररोज 24 वेळेला गायत्री मंत्राचं पठण करत असते. तर त्याच्यासोबतच आर्थिक प्रगती व्हावी किंवा मी केलेल्या कामात यश यावं किंवा माझे मिस्टर जे काही करतात तर त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना यश यावं म्हणून मी श्रीसुक्ताचंही दररोज पठण करत असते. श्रीसुक्तासोबत व्यंकटेश स्तोत्रही मी दररोज वाचत असते.
कारण कसं असतं, ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही स्थिर राहते आणि ज्या ठिकाणी फक्त माता लक्ष्मीचीच सेवा होते तर माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती कुठल्याही ठिकाणी स्थिर राहत नाही बघा. म्हणून माता लक्ष्मीची फक्त सेवा केली तर ती आपल्याला आशीर्वाद तर देत असते, पण माता लक्ष्मी ही चंचल आहे. म्हणून जिथं भगवान विष्णूंची सेवा होते तिथं माता लक्ष्मी ही स्थिर असते. म्हणून व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आणि श्रीसुक्ताचं एक वेळाला पठण करायचं. या सगळ्या गोष्टी माझ्या नित्यसेवेत मी दररोज करत असते. त्याच्यासोबतच जर ज्या दिवशी गुरुवार आहे तर त्या दिवशी माझ्या सेवा थोड्याशा जास्त असतात. कारण मी दत्तगुरूंनाही मानते आणि दत्तगुरूंचं गुरुचरित्राची भरपूर सारी पारायणं मी केलेली आहेत. आणि घरात जर करणी-बाधा असेल किंवा कुणाची वाईट नजर असेल, वाईट दृष्टी असेल तर आपण केलेली कुठलीही कामं फलास येत नाहीत. म्हणून मी दर गुरुवारी, म्हणजे दररोज नाही तर दर गुरुवारी गुरुचरित्राचा 14वा अध्याय पठण करत असते आणि आर्थिक संकटातून मुक्तता व्हावी म्हणून गुरुचरित्राचा 18वा अध्याय ही मी पठण करत असते. गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा बाधा नाश करण्यासाठी किंवा बाधा नष्ट करण्यासाठी आहे, तर गुरुचरित्राचा 18वा अध्याय हा दारिद्र्य दूर करण्यासाठी आहे. तर हे दोन्ही अध्याय मी गुरुवारी वाचत असते आणि शनिवारच्या दिवशी या सगळ्या सेवा झाल्यानंतर एक वेळेला मी मारुती स्तोत्रही वाचत असते. आणि ज्या दिवशी मला वेळ असतो तर त्या दिवशीही मी दररोज म्हटलं, म्हणजे वेळ मिळेल तसा दररोज म्हटलं तरी मी मारुती स्तोत्र हे वाचत असते. कारण मारुती स्तोत्र वाचल्यामुळं आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होतं असं म्हणतात. आणि मारुती स्तोत्र ज्यांना कुणाला इतर कोणत्या सेवा जमत नाहीत, पण ज्यांच्या आयुष्यात शनिदोष आहे किंवा शनीचा त्रास आहे तर त्यांनी मारुती स्तोत्राचं पठण हे दररोज करावं. आणि मला वेळ मिळाला तर मी दररोज करते, जर नाही मिळालं तर शनिवारी तर मी कंपल्सरी मारुती स्तोत्र हे म्हणत असते. या झाल्या सगळ्या माझ्या नित्यसेवा. आता या सगळ्या सेवेमुळं माझ्या आयुष्यात काय बदल झाला तर हो, स्वामी खरंच आहेत का? आहेत. आणि स्वामींमुळं आपलं आयुष्य बदलतं का? तर 100% बदलतं. कारण भरपूर साऱ्या अशा गोष्टी माझ्या आयुष्यात होत्या की ज्यामुळं मी इतकी दुःखी होते की मी सांगूही शकत नाही, शब्दातही सांगू शकत नाही की मी दररोज कोणत्या फ्रस्ट्रेशनमधून जात होते. अशातून बाहेर काढण्याचं काम हे स्वामींनी केलं. आणि त्यावेळी मी फक्त स्वामी सेवेचाच हात धरला होता आणि मी जेवढी सेवा करेल तेवढं माझं माइंड शांत व्हायचं, मला एकदम शांत वाटायचं आणि यातून एक असा मार्ग मिळत गेला आणि आज मी कुठंतरी स्थिर झाली आहे. आणि या ज्या सगळ्या गोष्टी घडल्या ना तर त्या स्वामी सेवेमुळं. हो, मी मान्य करते की स्वामींची प्रचिती लगेच येत नाही. कारण स्वामी हे खूप सारी परीक्षा घेतात आणि स्वामी अशाच लोकांची परीक्षा घेतात की जे त्या परीक्षेला पात्र असतात. स्वामी त्यांच्या भक्ताला एवढं कठीण आणि एवढं स्ट्रॉंग बनवतात की कोणत्याही सिच्युएशनमध्ये जरी ती व्यक्ती गेली तरी ती कधीही निगेटिव्हिटीत जाणार नाही किंवा ती व्यक्ती मनाने खूप अशी स्ट्रॉंग होते की ज्याला आयुष्यात कधीही कितीही मोठा प्रसंग आला तर त्याच्यातून बाहेर पडण्याची शक्ती आणि बळ प्राप्त झालेलं असतं. आणि हे सगळं होतं तर ते होतं ते स्वामी सेवेमुळं. पण थोडंसं संयमही हवा की लगेच कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नसते. पण एक गोष्ट खरी आहे की या सगळ्यातून कितीही कठीण अडचणी आल्या तरी त्याच्यातून बाहेर पडण्याची ताकद आणि शक्ती ही स्वामींकडूनच आपल्याला मिळत असते. म्हणूनच मी ज्या काही सेवा सांगितल्या तर त्या तुम्हाला शक्य असतील तर तुम्ही अवश्य करा. जर तुम्हाला वेळ असाल, तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही या सेवा अवश्य करू शकता. या सगळ्या गोष्टींना किती अर्धा ते पाऊण तास जातो. जर दिवसभर आपण कामाचं कॉन्ट्रीब्युशन केलं तर सकाळी घरातलं, जर गृहिणी असाल तर सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास. इतर जो दुपारचा वेळ असतो तर जो तुम्ही यूट्यूब असेल म्हणा किंवा एखादा बिझनेस असेल तर त्याच्यासाठी थोडा वेळ जर दिला तर तुम्ही अर्धा पाऊण तास तर काढूच शकता. आणि जर तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही 1 माळ जप आणि 3 स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय वाचले तरीही चालू शकतं. पण तुमच्या आयुष्यातील जर सगळ्या अडचणी दूर व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर मी ज्या काही नित्यसेवा करते त्या तुम्हीही करा आणि बघा तुम्हाला किती फरक पडतोय आणि किती अनुभव येतोय. कारण या सगळ्या सेवा मी केंद्रातून घेतल्या होत्या आणि या सगळ्या सेवांचा खूप असा फरक माझ्या आयुष्यात झाला आहे. मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.